प्रसार या ध्येयाने प्रेरित होऊन यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि श्री स्वामी विवेकानंद. आज या शैक्षणिक वर्षाच्या सत्राच्या पहिल्याच दिवशी मी या सर्वांना अभिवादन करतो आणि आजच्या या स्वागतोत्सव कार्यक्रमासाठी त्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये हजर असलेले परिषदचे सन्माननीय सदस्य आपले राजेश दादा कांबळे, त्याचबरोबर पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य, आपल्या सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं त्यांच्या येण्याची खूपच हेळसांड होत होती आणि ती समस्या दूर करण्यासाठी कामेश दादा कांबळे यांच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाला 31 सायकली त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. शाळा चालवत असताना खूपच समस्या आहे. खरं तर इथं तुम्ही एवढ्या संख्येने आलात, मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की तुमची बैठक व्यवस्था करू शकलो नाही. कारण एवढं उन्हाचा कडाका वाढत होता. सकाळी वाटून विद्यार्थी बाहेर कसे बसवायचे, त्याच्यामुळे आम्ही प्रार्थना सुद्धा थांबवली आणि एवढ्या छोट्याशा स्टेजवर आपण सगळ्यांनी ऍडजस्ट केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण वेळोवेळी आम्हाला मदतीचा हात द्याल आणि जेणेकरून आमचे शैक्षणिक काम जे आहे ते अधिक उठावर होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण देण्याची संधी आम्हाला सर्व भोजन कार्यकर्त्यांना मिळेल. त्या दृष्टीने आम्ही सतत कामेश्वर तुमच्या आणि संपर्कात राहणारच आहे. इथं बरीचशी मंडळी आहेत तुमच्या संपर्कात असणारी, त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आवश्यक पोहोचणार आहे. खरं तर प्रचाराची बुद्धीची देवता मां सरस्वतीला अभिनंदन करतो. आजच्या या माझ्या क्षेत्रमावली गावातील श्रीराम हायस्कूलच्या पहिल्याच दिवशी अतिशय आनंदाचा दिवस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आहे. मुळातच गावाकडच्या शाळेत किंवा मावलीच्या शाळेत शिकणारी मुलं ही सर्वसाधारण कुटुंबातली येत असतात. त्या सर्वसाधारण कुटुंबात असणाऱ्या अडचणी यांना आम्ही फेस केलेला आहे. लहानपणी आपल्याला शाळेत जायला सायकली नसायची. मला अजूनही आठवते की बाकीच्या गोष्टी असतील, पुस्तकं असतील, वह्या असतील, पण ह्या मला आठवते चांगलं की मागच्या वर्षी मी जिल्हा परिषदला मागणी केली होती सायकल, पण नेमकं तेव्हा सर प्रशासक होता आणि आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे आपलं ती काम राहिलं. पण ही सर माझ्या बरेच दिवस मनात होती. आणि नेमकं आमचे मित्र कामेशराव ताकतीने निवडून आले. तुम्ही सगळ्यांच्या वेळ नाहीये, निवडून आले. आम्ही सहज त्यांना त्या दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये बोलता बोललो की माऊली गाव मध्यस्थ आहे, बाजूच्या गावातली बरीचशी मुलं इथं शाळेला शिकायला येतात, पण त्याची येण्या जाण्याची अडचण आहे. तर त्यांना सायकलचं काय जर का झालं झेडपीतून तर फार बरं होतं. तत्पर सर तुम्ही मला पत्र दिलं 1 जून, आज आहे 15 जून. म्हणजे माझ्या आजवरच्या काळात इतक्या फास्ट झालेलं काम मी पहिलंच सर्व ग्रामस्थ आणि ह्या शाळेच्या वतीने, ही शाळा माझी गावची असल्यामुळे ही माझी शाळा, या शाळेच्या वतीने कामेश्वरराव मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आभार यासाठी की तुम्ही जितक्या ताकदीनं उभे राहिले. हे मला माहिती आहे सर, तिथला ही पैसे म्हणजे यासाठी अनुदान ह्या गोष्टी नंतरचे, पण
जी एक आपल्याकडे भावना आहे, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मुलांना तुम्हाला हे मी सांगलंय, आज पहिल्या दिवशी असणाऱ्या मुलांना किंवा दहावीतल्या 31 सायकली आपण देतोय 5वी ते 10वीच्या मुलांकडून. भविष्यात तुम्हाला स्वतःचं आयुष्य भविष्य उज्ज्वल करायचंय. भविष्यातले कामेश्वरराव तुम्हाला व्हायचे, भविष्यातले स्वामी विवेकानंद तुम्हाला व्हायचे, भविष्यातले बापूजी साळुंखे तुम्हाला व्हायचे. ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात घ्या. समाजात राहणारा चांगला चेहरा तुम्ही तुमच्या पुढे आयडिया ठेवा आणि त्याच दृष्टिकोनातून तुमची पुढची भविष्याची वाटचाल ठेवा. या काळात तुम्हाला जी काही अडचणी येईल, जी काही समस्या येतील, त्याला पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही सर्वस्व खंबीरपणे उभे आहोत. तुमची काही अडचण असू द्या, मुलांना आणि मुलींना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, तुमची काही अडचण असू द्या, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्टाफरूम मधल्या शिक्षकांकडे जा. स्टाफरूम मधल्या शिक्षकांना सांगा, भले तुमची सामाजिक अडचण असेल, कौटुंबिक असेल, घरगुती असेल, कुठली असेल, पण मनात कुठली अडचण घेऊन तुम्ही कुठेही इतरस्त करू नका. त्या प्रत्येक अडचणीला मान देण्याचं काम लॉयर सर सारखे अतिशय प्रामाणिकपणे मुख्याध्यापक काम जबाबदारी पेरणारे कार्यकर्ते शिक्षक करतील. तसेच आपल्या शाळेतले प्रत्येक शिक्षक तुमच्यासाठी जबाबदारीनं समाजात उभे आहेत. तुम्हाला घडवण्याच्या सोबतच तुम्हाला समाजात उभं राहण्याचं काम यांच्या पाठीवर आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. सर, तुम्ही मगाशी आम्हाला समस्या सांगितल्या, त्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. पण दुसरी एक अडचण आहे की आपली त्या दिवशी मागची जी मीटिंग झाली तेव्हा आपण मुलांच्या बाथरूमच्या संदर्भात तुमचे वरिष्ठ घेऊन गेले होते. तरी ते काम करण्याचं आम्हाला सर्वांना ग्रामस्थांना एक शब्द दिला होता. तर तुम्ही आज सांगा त्यांना संस्थेने तत्काळ करून देणं अतिशय गरजेचं आहे. बाकीच्या भौतिक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी 31 ज्या सायकली मुलांना दिल्या त्या मुलांना एक सांगू इच्छितो की ह्या सायकलीवर कामेशनीच फोटो लावलेला होता. तो फोटो त्याचं स्वतःच प्रचार करण्यासाठी लावलेलं नसून त्यांनी तुमच्या पाठीशी कामेश खंबीरपणे उभा आहे हे सांगायसाठी लावलं. त्यांनी तो फोटो मला निघलेला दिसला नाही पाहिजे कोर्टात. तो फोटो कायम तुमच्या सोबत राहिला जोपर्यंत सायकल असेल तोपर्यंत. हा तुमच्या मोठ्या भावाचा तुम्हाला शाळेची पहिल्या दिवशीची ही गिफ्ट आहे असं समजा. तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस कामेश असेल, आमच्या आणि त्या वहिनी असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील, ते खंबीरपणे उभं राहून कुठल्याही अडचणीला घाबरायचं नाही, ताकदीने उभं राहायचं. एवढं बोलून मी थांबतो. आपल्या सर्वांची दिलगिरी करतो. त्या ठिकाणी आता आम्हाला थोडासा वेळ झाला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्यासमोर पंचायत समिती सदस्य राजसाहेब पवार, त्याचबरोबर आपले उपसरपंच सत्यवान दादा सेक्रेटरी तुमच्या होतं की शाळा चांगल्या प्रकारे मुलांची गुणवत्ता चांगली आहे. फक्त महागाव असेल, सोनगाव असेल, फावली असेल, लांबून मुलांसाठी आणि मुलींसाठी आपल्याला साहित्याची व्यवस्था करून द्यायची आहे. आणि त्यासाठी निधी वगैरे उपलब्ध झाला. दादांना म्हणलं दादा निधी वगैरे आता काही एवढं लवकर काही शक्य नाही, पण शाळेच्या पहिल्या दिवशी काहीतरी करायचा मानस त्या निमित्ताने आपण सगळ्यांना सायकल देऊन टाकू. मला लिस्ट पाठवा. दादांनी लिस्ट पाठवली. त्याप्रमाणे सगळ्यांना सायकली चांगल्या प्रकारच्या सायकली देण्यात आलेल्या आहेत. त्यांना सरांनी ज्या काय समस्या सांगितल्या त्या CSR फंडातून तर आपल्याला शासकीय निधी देता येत नाही, आमची अडचण आहे. त्यामुळे तुम्हाला CSR फंडातून मी माझ्या CSR मधून तुम्हाला जी काही मदत लागेल ती प्रत्येक वर्षी 5,000 रुपये करत आहे शाळेमध्ये. आणि इथून पुढच्या काळात आपले जे कोण विद्यार्थी असतील ते स्कॉलरशिपसाठी असतील किंवा काय, तर आपण एक आदर्श शिक्षक पुरस्कार ठेवणार आहे. त्यासाठी 1,000 बक्षीस आपण ठेवणार आहे. त्यामध्ये तुम्ही पण भाग घ्यावा. जे काय मार्क्स आहेत त्यामध्ये जर आपण सगळेजण 1,000 भाग घेतला तर शाळेची गुणवत्ताही सुधारेल आणि येणाऱ्या काळात मुलांना कोणत्या अडचणी नाही. त्याचप्रमाणे ह्या मुलांना एक सांगू इच्छितो की आता 10वीला जी मुलं आहेत मग 11वी 12वीसाठी त्यांच्या करिअरला जे काही मार्गदर्शन लागेल ती मी येणाऱ्या काळात करत राहील. आणि आपल्या इथेच होणारं मेडिकल कॉलेज आहे, शिक्षणाची ओढ प्रत्येकाकडे लागली पाहिजे. त्यांनी उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मुलांना 11वी 12वीच्या ऍडमिशनसाठी काही अडचणीच असतील, रेल्वेमध्ये असतील, पुण्या मुंबईला असतील, तिथं कोणाला शिकायचे त्यासाठी कधी संपर्क करा. मी तुम्हाला त्या सर्व मदती करण्यासाठी तयार आहे. फक्त काहीतरी आपल्या समाजात देण लागतो आणि देण्याचं भगवंताने मला जे
कार्य माझ्या हातून घडते ते घडवण्याची आज मला माझ्या कामाची प्रचिती तुम्हाला या माध्यमातून करून द्यायची. त्यामध्ये कोणतंही आता काय माझं काही इलेक्शन किंवा काय नाही, तेव्हा कोणाला मत वगैरे मागायची नाही मला. 5 वर्ष 2021 पर्यंत मी काय निवडून आलेलं आहे. त्यामुळे काय निवडून आल्यानंतर सदस्य फार कमी भेटतात. तसे आपले काय कोण सदस्य नाही, निवडून येण्यानंतर पण संपर्क राहणार आहेत, काम करणार आहेत, सगळं जिथे होणार आहे. आता आम्ही एक माणूस ठरवतो की जेडपी शाळेत आम्ही सर्व शिक्षण मोफत केले. त्याचप्रमाणे सगळं जी शाळेची जेडपी मार्फत आम्ही सगळ्या शाळेला देतो स्कॉलरशिप वगैरे जे काय असतील. आणि प्रत्येक जेडपी शाळेला आम्ही GPSमधून 20 लाख रुपये निधी मंजूर केला. आता त्याचप्रमाणे आपल्या शाळेसाठी जे तुम्ही सांगितलेल्या समस्या आहेत त्या पण भविष्यात मी मार्गी लागेल एवढं दोघांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं होतो की आपल्या इथं मेडिकल कॉलेज होते, भविष्यात ॲटलीस्ट मुलं तिथे शिकावी. कारण आज बघितलं 500 तिथं विद्यार्थी आहेत, ते साधारण 200 मुले आणि 300 मुलं सर्व बाहेरचे. शिक्षणाचा अभाव आहे, आपली मुलं परीक्षा उत्पन्न होत नाहीत आणि तिथं त्यांना ॲडमिशन मिळत नाही. आपल्या हक्काच्या अंतर असणारं कॉलेज तिथं जर ॲडमिशन मिळालं आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर याच्यात त्यांची प्लेसमेंट होईल आणि त्यांचा तो बाहेरचा खर्च अवॉइडेबल होणार. आता MBBSला जर अशी फी म्हणायचं म्हटलं तर 2 ते 5 कोटी रुपये डोनेशन लागतं. त्यांचं शिक्षण आपल्या इथं साताऱ्यात मोफत देतो. तर शासन दरबारी आम्ही एक निवेदन सादर करणार आहे छत्रपती शिवाजीराजे यांच्या माध्यमातून की सातारा जिल्ह्यासाठी एक शासकीय कोटा 10% तुम्ही रिझर्व द्यावा, ज्यासाठी कोणतेही बंधन नसावं. नीट CIT ही कंपल्शन असावं, पण त्यातली सातारा जिल्ह्यातलीच कंपल्शन आहे. प्रमाणे त्या कोट्याचे मेरिटने त्या 10%ची ती लोक घ्यावी आणि 90% तुम्ही बाहेरचे बनावे. त्याचप्रमाणे तिथे जो लागणारा स्टाफ असेल, नर्स असतील, आरोग्य सेवक असतील, डॉक्टर असतील, त्यामध्ये 50% हे स्थानिक असावे. म्हणजे आपले खेड पंचकृषी आदर्श क्षेत्र मावली मागाव कोंडाव बोरसळ या भागातील आपले करू जे गरजू असतील लोक त्यांना तिथे जॉब लागले. कारण आज मी बघतोय तिथे साधारण 350 कामाला आहेत, पण ते सगळे बाहेरचे. आपल्यातल्या लोकांना त्याची माहितीच नाही. तर साधारण सगळं प्रतिनिधीचं ते काम असतं की इथल्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध झाला आहे. आता आपले आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी ती जागा जलसंपदाची वर्ग करून तिथे मेडिकल कॉलेज मंजूर केलं ते पालकमंत्री असताना. नंतर अजितदादांनी त्याचा पाठपुरावा करून त्याला 2000 कोटीचा निधी मंजूर केला आणि प्रत्यक्षात आता ते कॉलेज साकारते. ऑक्टोबर महिन्यात ते कॉलेज सुरू झालं. पण ते खंत असे आहे की त्यामध्ये आता आपले खेडवासियाचे ते तिथे जातो त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. सुधीरदादा आपल्या विभागातल्या लोकांच्या बऱ्याचशा जमिनी तिथे गेलेल्या आहेत, पण जमिनी गेल्याच्या मोबदला आपल्याला मिळालं नाही. तर आपल्यातली लोक बऱ्यापैकी आता संगमनेरच्या लोकांच्या पण जमिनी तिकडच्या वरच्या भागात होत्या, मोजूच्या काही लोकांच्या जमिनी होत्या, कॅनलमध्ये जमिनी गेल्या. त्यामध्ये पुनर्वसनच्या लोकांना जसा लाभ झाला तसा आपल्याच्या लोकांना त्याचा काही लाभ झालेला नाही. तर तसा एक लाभ देण्याचा माझा मानस आहे. भविष्य काळात ज्या काही शाळा सुधारण्यासाठी शाळा स्वतंत्र समिती असेल किंवा काय असेल त्यासाठी जी काय मदत लागेल येणारं काय निश्चित करू आणि सर्वांची मदत करणारे मला त्या कार्यासाठी राहील एवढं म्हणून थांबतो. धन्यवाद. राबवतोय जेणेकरून ज्यांना आईची वडील असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रति महिना शिष्यवृत्ती म्हणून 2200 रुपये महिन्याला आपण जाहीर करतोय. त्यानंतर आपण महत्वाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत, तो म्हणजे विद्यार्थी सायकल वाटप. हे मुलांच्या पैकी इकडे रे दोघे तिघे जाऊ द्या झाकली जाणार बस झाकली जाणार. मधील शाळेचा पहिला दिवस आहे. श्रीराम हायस्कूल. आमचे मित्र कामेशदादा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सातारा, यांना 1 जून रोजी शाळेतल्या काही अडचणी आम्ही सांगितल्या ग्रामस्थांच्या वतीने की माहुली हे गाव मध्यस्थ असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावातली मुलं इथं शाळेसाठी येत राहतात. अंतर खूप असल्यामुळे या शाळेत
बाहेरून येणाऱ्या मुलांची अडचण प्रवासाची असल्याने मी त्यांच्या कानावर एक गोष्ट घातली की आपल्याला मुलांना सायकली देणं गरजेचं आहे. त्यांनी लगेचच यादी मागितली आणि आज अवघ्या 15 दिवसातच सुमारे बाहेरच्या गावातून येणाऱ्या 30 मुला मुलींसाठी त्यांनी ह्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या सायकली उपलब्ध करून दिल्या. मी क्षेत्र माऊलीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तसेच शाळा समितीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या दानशूर वृत्तीसाठी भविष्यात त्यांना अजून बळ मिळू यासाठी ईश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी 15 जून शाळेचा पहिला दिवस माझ्या समोर वाणीताई पवार, गौरव दादा आणि आमचे पावडीचे उपसरपंच सत्तावण दादा, निलेश दादा उपसरपंच, या सर्वांसमोर आम्ही खेड क्षेत्रमौली केंद्रातून सुमारे 14 शाळांमध्ये शालेय वाटपाचे शैक्षणिक वाटपाचे साहित्याचे आम्ही आज वाटप केलेले आहे. त्यामध्ये सायकली असतील, त्यानंतर मुलांना बॅग्स असतील, बॉटल्स असतील, वाया असतील, त्यानंतर संगणक असतील, या सर्व साहित्याचे वाटप आम्ही केलेले आहे. येणाऱ्या काळात खेड जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून जिल्हा परिषद शाळेचे महत्व कसे वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही तेजस्वी अभियान सेमी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन कमिटीच्या धर्तीवर केंद्र कमिटी आम्ही स्थापन करून त्यासाठी जिल्हा परिषद सेजमधून प्रत्येक शाळेला साधारणपणे एक 20 लाख रुपयाचा जीपसेस मधून निधी मंजूर करणार आहे. येणाऱ्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 9वी मध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना आम्ही सायकलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गटासाठी विकासासाठी कटिबद्ध राहील असे अभिवाचन मी जनतेला निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याच्या पद्धतीचे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळातील 5 वर्षच नाही तर इथून पुढे खेडच्या जनतेसाठी अवरात्र कष्ट आणि काम करण्याचा माझा मानस असतो. त्यासाठी मला पाठबळ देणारे सुनील काकडे असतील, त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक पिंटू दादा गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त धन्यवाद.